महासत्ता होण्यासाठी देश मोठाच असावा लागतो हा जगातील सर्वात मोठा गैरसमज आहे. कारण पृथ्वीवर असे काही देश आहेत जे नकाशावर शोधायलाही वेळ लागतो, पण त्यांच्या भोवती अमेरिका, चीन, रशिया आणि नाटो यांसारख्या महासत्ताचं राजकारण फिरत आहे. चला जाणून घेऊया असे 7 देश ज्यांचा आकार छोटा आहे पण ज्यांच्याशिवाय जगाचं जिओपॉलिटिक्स अपूर्ण आहे. क्रमांक 7 वर येतं एरिट्रिया. आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्याला असलेला हा देश अनेकांना माहीतही नाही आहे. तुम्ही पहिला ऐकलंय का? पण रेड सीवर असलेलं त्याचं स्थान त्याला अत्यंत महत्त्वाचं बनवतं. युरोप, मध्य पूर्व आणि आशियाला जोडणाऱ्या समुद्रमार्गाजवळ असलेल्या या भागात तणाव निर्माण झाला तर त्याचा परिणाम जगभरातील व्यापारावर होऊ शकतो. म्हणूनच मोठ्या शक्ती एरिट्रियाकडे फक्त आफ्रिकेतील एक देश म्हणून पाहत नाहीत, तर रेड सीच्या संपूर्ण सुरक्षेतील एक महत्त्वाचा दुवा म्हणून बघतात. क्रमांक 6 वर आहे मोल्डोवा. युक्रेनच्या शेजारी असलेला हा छोटासा देश आज युरोपियन सुरक्षेच्या चर्चेचा केंद्रबिंदू बनलाय, कारण इथल्या ट्रान्सनिस्ट्रिया प्रदेशात आजही रशियन सैन्याची उपस्थिती आहे. जर भविष्यात रशिया आणि नाटो यांच्यातील तणाव वाढला तर मोल्डोवा हा पुढचा संवेदनशील भाग ठरू शकतो. म्हणूनच हा छोटासा देश युरोपच्या सुरक्षेच्या समीकरणात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. क्रमांक 5 वर आहे अझरबैजान. हा देश फक्त तेल आणि नैसर्गिक वायूसाठी महत्त्वाचा नाही आहे, तर युरोपच्या ऊर्जा सुरक्षेचा एक महत्त्वाचा आधार बनलाय. रशियन गॅसवरील डिपेंडन्सी कमी करण्यासाठी युरोप आज अझरबैजानकडे मोठ्या आशेने पाहतोय. त्यातच आर्मेनियासोबतचा दीर्घकाळाचा संघर्ष आणि टर्कीसोबतची रणनीतिक भागीदारी यामुळे हा देश कॉकसस प्रदेशातील सर्वात महत्त्वाच्या खेळाडूंमध्ये गणला जातोय. क्रमांक 4 वर आहे जॉर्जिया. इतिहासात ज्या मार्गावरून साम्राज्यांनी युद्ध लढली त्याच मार्गावरून आज तेल, गॅस आणि जागतिक व्यापार धावतोय. जॉर्जिया युरोप आणि एशियाला जोडणारा नैसर्गिक कॉरिडॉर आहे. कॅस्पियन सी मधली ऊर्जा युरोपमध्ये पोहोचवण्यासाठी हा देश अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणूनच रशिया, नाटो आणि युरोपियन युनियन या तिन्हींच्या नजरा कायम जॉर्जियावर असतात. क्रमांक 3 वर आहे कझाकस्तान. हा देश चर्चेत कमी असतो पण जागतिक अणुऊर्जा उद्योगाचा एक मजबूत पाया आहे. जगातील सर्वाधिक युरेनियम उत्पादन करणाऱ्या देशांमध्ये याचा समावेश देखील आहे. एवढंच नाही, चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हचा महत्त्वाचा भाग आणि रशियाचा प्रसिद्ध बायकोनॉर कॉस्मोड्रॉम देखील याच देशात आहे. म्हणजेच ऊर्जा, अंतराळ आणि जागतिक व्यापार या तिन्ही क्षेत्रांमध्ये कझाकस्तानची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. क्रमांक 2 वर आहे ओमान. काही देशांची ताकद त्यांच्या सैन्यात असते तर काहींची त्यांच्या भौगोलिक स्थानात. ओमान हा त्या प्रकारचा देश आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझच्या जवळ असल्यामुळे जगातील सुमारे 20% तेल या समुद्री मार्गातून जातं. जर हा मार्ग काही दिवसांसाठी जरी बंद झाला, जो पूर्वी झाला तेव्हा आपण त्याचे परिणाम बघितले, तरी संपूर्ण जगातील तेलाच्या किमतींमध्ये मोठी उलथापालथ होऊ शकते. हे पण आपण अनुभवलंय. एवढंच नाही, इराण आणि पाश्चिमात्य देशांमधील अनेक गुप्त राजनैतिक चर्चांमध्ये ओमानने शांत आणि मध्यस्थाची भूमिका बजावलेली आहे. आणि क्रमांक 1 वर आहे जिबूती. हा माझा पण फेवरेट आहे, कारण हा देश इतका छोटा आहे की अनेकांनी त्याचं नावही ऐकलं नसेल, पण बाब एल मंदेब स्ट्रेट जवळ असल्यामुळे सुएझ कॅनालकडे जाणाऱ्या जहाजांसाठी हा जगातील सर्वात महत्त्वाच्या ठिकाणांपैकी एक आहे. आणि इथे एक सर्वात मोठा ट्विस्ट आहे. अमेरिका, चीन, फ्रान्स, जपान आणि इटली यांसारख्या देशांची लष्करी तळं या एकाच छोट्या देशात आहेत. जगातील 2 महासत्ता एकाच ठिकाणी कायमस्वरूपी लष्करी उपस्थिती ठेवतात. पण जिबूतीवर नियंत्रण म्हणजे रेड सी आणि सुएझ कॅनाल यांच्याकडे जाणाऱ्या व्यापाराच्या नाडीवर लक्ष ठेवणं. म्हणूनच म्हणतात जिओपॉलिटिक्समध्ये देशाचा आकार हा महत्त्वाचा नसतो, तर त्याचं स्थान महत्त्वाचं आहे. एखादा समुद्री मार्ग, एखादी पाईपलाईन, एखादं सामरिक बंदर म्हणजे स्ट्रॅटेजिक पोर्ट किंवा 2 खंडांना जोडणारा कॉरिडॉर या एका गोष्टीमुळे छोटासा देश महासत्तांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनू शकतो. याची उदाहरणं ही 7 राष्ट्र. म्हणून पुढच्या वेळी नकाशावर एखादा छोटासा देश दिसला तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण तिथेच जगाच्या पुढच्या मोठ्या संघर्षाची किंवा पुढच्या मोठ्या कराराची सुरुवात होणार असेल. अशीच माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा जगात काय चाललंय.